साहेब आणि आमचे शिवसेनेचे नेते मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब हे गेल्या 8 दिवसापासून नाशिकचे जे भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार होते आदरणीय गोकुळजी गीते यांना गेल्या 8 दिवसापासून ते प्रयत्न करत होते की त्यांनी पाठिंबा द्यावा। काल मला असं वाटतं की सुदैवाने यांच्या सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना करत असलेल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि ते यश येऊन त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे। आणि त्या धर्तीवरच मला वाटतं आज जळगाव जिल्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि मंत्री महोदयांची मीटिंग आज आयोजित केलेली आहे। या मीटिंगमध्ये जो काय निर्णय होईल, महायुतीचे जे आदेश असतील त्या आदेशाचं पालन आम्ही सगळेजण करू। आज पाठिंबा जाहीर होईल असं वाटतं या बैठकीनंतर, असं वाटतंय तुम्हाला? नाही, निश्चितपणे तो तोडगा आजच निघाला असता, परंतु आमचे नेते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे अचानक मीटिंग लागल्या कारणाने पालकमंत्री महोदय या ठिकाणी नाही आहे। ते जोपर्यंत समोर असत नाही तोपर्यंत मला वाटतं निर्णय होऊ शकणार नाही। परंतु आता जिथे जी चर्चा होईल ती आम्ही आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या कानावर टाकून उद्या त्यांच्यासोबत शिवसेनेच्या सर्व आमदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवक यांच्यासोबत मीटिंग होऊन आम्ही निर्णय जाईल। पण ही बैठक तेवढ्यासाठीची आता जी बैठक होती आपली महायुतीची, ती रेश्मा काळे यांच्या संदर्भात महायुतीची ही बैठक आहे, त्याच्यात साहजिकच आहे की रेश्माताईंचा विषय येईलच, पण याच्यावर जो काय निर्णय होईल तो उद्या माननीय पालकमंत्री महोदयांच्या कानावर आम्ही हा सगळा आजच्या चर्चेचा विषय टाकू आणि उद्या त्यांच्यासोबत जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय। रेश्मा काळे नॉट रिचेबल, त्याच्या मागेची नाराजी कायम असल्याचं बोललं जातं। नाही, असेल, साहजिक आहे की त्यांनी फॉर्म भरलेला आहे। नाशिक आणि जळगावमध्ये हे चाललेलं होतं, परंतु आमचे नेते गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा आम्ही सगळेजण असू, निश्चितपणे ते रेश्माताईंना विश्वासात घेऊन महायुतीमध्ये कुठेही आपल्या मतभेद जाणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू। आपण नाशिकमध्ये घडला काहीची प्रक्रिया जी जळगावमध्ये पाहायला मिळते, जशा तसंच राजकारणाला चर्चातून उदाहरण नाही, ठीक आहे ना, जे काय झालं आता प्रत्येकाची इच्छा असते ही जागा आम्हाला सुटावी, जसं भाजपची इच्छा होती की नाशिकची जागा आम्हाला सुटावी, त्याच्यामुळे तिथल्या इच्छुकांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले, तसे इथलेही इच्छुकांनी फॉर्म भरलेले। इच्छुक म्हणून कोणीही असू शकतं, पण शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीमध्ये कुठेही खडा पडणार नाही याची काळजी स्थानिक नेते घेतात आणि ती काळजी घेण्याचं काम आम्ही सगळेजण करू। आपण आता मात्र जाहीर माघार घेता येणार आहे, प्रत्यक्ष माघारीची वेळ उलटून गेलेली आहे। अशा वेळेस जाहीर माघारीची घोषणा करूनही दगाफटका होऊ शकतो अशी देखील एक चर्चा आहे, तसं होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं वाटतं की शेवटी प्रत्येक पक्षाचा प्रत्येक जो सभासद असतो, मग नगरसेवक असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, हा प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या चालीरीतींवर, त्यांच्या आदेशांवर चालण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामुळे असा खूप काही प्रकार होईल असं मला अजिबात वाटत नाही। आमचे शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पक्षाचे, महायुतीचे जे लोक आहेत हे आदेशाचं पालन करणारे सगळे कार्यकर्ते असतात, त्याच्यामुळे निश्चितच वरून आलेल्या आदेशाचं पालन आमचे सगळे लोक करतील असं मला वाटतं। नाशिक